रुक्मिणीच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे आणि ती साक्ष आम्ही पाहू. इकडून या रुक्मिणी. इकडे तुम्ही दिसायला पाहिजे नाही. सर काय ठीक आहे हे काय नाही नाही काही गरज नाही. इकडे सरका ना. हां हे आपल्यामध्ये रुक्मिणी आहे आणि ह्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत चमत्कार केलेले आहे. ज्या वेळेला हे आले होते फार भयंकर परिस्थिती होती त्यांची आणि त्यांना जर माईक दिला तर त्यांना नीट सांगता येणार नाही. तुम्ही सांगता? हा तर मी सांगते थोडक्यामध्ये की आज हे रुक्मिणीला आपण पाहते तर ह्यांच्या पूर्ण बॉडीवर पॅरालिसिस झाला होता है ना, ज्याला म्हणतो आपण अंगावरून वारे गेले म्हणून नाही का. आणि ह्यांच्या पूर्ण बॉडीवरून हे गेलं होतं आणि त्यांना नाही त्यांचं तोंड जिप्पट म्हणजे अशी हे झाली होती, इकडून लाळ गळत होती वगैरे नाही. आणि जेव्हा शेजाऱ्यांनी बघितलं की अरे घरातून आवाज येत नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, दार उघडलेलं आहे आणि पाहिलं तर पूर्ण बॉडीला त्यांच्या हाताला पायाला तोंडाला सगळीकडे पॅरालिसिस झाला होता पूर्ण बॉडीचा. आणि मग त्यांना रिक्षात टाकलं आणि कुठं दिलं, कोणते बदनापूरला नेलं. हा बदनापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तिथं नेऊन टाकलं त्यांना. आणि त्या ठिकाणी डॉक्टर आले चेक करायला आल्यानंतर काय झालं की त्यांना डॉक्टर दिसत नव्हते आणि पास्टर दिसत होते. शास्त्री दिसत होते आणि त्यांनी म्हटलं की रुक्मिणी तुम्ही हालेलुया म्हणा. आणि त्यांचा विश्वास असा की त्यांना पास्टरच्या ऐवजी पास्टर शास्त्री दिसले आणि जेव्हा त्यांनी म्हटलं हालेलुया बोला तर मग त्यांनी एकदमच असं म्हटलं हालेलुया आणि तिथंच त्यांचं तोंड चांगलं झालं. हालेलुया. आणि त्यांचं तोंड चांगलं झालं. त्याच्यानंतर त्या तोंडाने त्यांनी काय म्हटलं, मला इथून काढा आणि पहिले मला काय करा, चर्चमध्ये घेऊन चला. आणि मग इथं घेऊन आले तर इथं पास्टर शास्त्री बाहेर गेले होते, मी होते आणि मी होती. तर त्यावेळेला काय केलेले की इथं आणून त्यांना टाकलं आणि प्रार्थना तशीच केली. मी वरतून येऊन प्रार्थना केली, ते डायरेक्टच उभे राहिले. ते इतका अद्भुत चमत्कार परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे की तो रिक्षावाला ना तो जोरात रडायला लागला की मी असं कधी पाहिलंच नाही. तर हे काम नाही पास्टर शास्त्रीने केलं, नाही अनिता शास्त्रीने केलं, तर हे काम जे आहे परमेश्वराने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे, तो वैद्यांचा वैद्य आहे आणि अद्भुत कार्य करणारा चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या सुंदरशा साक्षीबद्दल टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे साक्ष आहेत. लॉकडाऊन मध्ये एक मिनिट रुक्मिणी, मग तुम्ही जास्त वेळ नका लावू सांगायला फक्त. तर त्यांना अजून एक जो प्रॉब्लेम होता तो स्त्री रोगाचा. तर स्त्री रोगाचा जो आजार होता तर देवाने तो पण अद्भुत रीतीने त्यांचा बरा केलेला आहे. आणि एक त्यांचा असा प्रॉब्लेम होता की त्यांना दिवसा नाही दिसायचं, रात्री दिसायचं, उलट होतं ते. आणि रात्री दिसायचं, दिवसा नाही दिसायचं, हे ना रुक्मिणी. आणि परमेश्वराने त्यांना तिथं पण व्यवस्थित केलेलं आहे. आणि अजून काय म्हणत होते लॉकडाऊन मध्ये ना माझं पोट दुखत होतं. तर शनिवारचा दिवस होता,
तर मी म्हणलं बाबाला म्हणलं जा म्हणलं शास्त्रीला सांगा, खालूनच सांगा म्हणलं, मध्ये जाऊ नका. तर म्हणले बरं म्हणे. तर मग बाबा आले ना, तर मग पळकसाहेब घरी आले. तर मग मला इतका आनंद झाला. म्हणलं देवा तुझे सेवक माझ्या घरी आलेत आणि हे घर तुझंच आहे म्हणलं. ते देवाच्या सेवकाचे शब्द वापस कधीच घेवडत नाही म्हणलं. मग त्याने प्रार्थना केली. म्हणले मग आता उद्या जायचं आम्हाला रविवारी घाटीला. तर म्हणले जा रुक्मिणी तुम्ही वापस येतात म्हणे, तुम्हाला काही नाही झालं म्हणे, जेवढे म्हणे करुणाईचे पेशंट म्हणे त्याच्यातून म्हणे ते चांगले होते ना, तुम्ही पहिले वापस येणार एकट्याच. तर असे म्हणले. मग आम्ही रविवारी गेलो. तर माझा मुलगा काय म्हणे हेगडे वालमंदी नेऊ. म्हणलं नगर आहे बाबा म्हणलं. म्हणजे काय करोना झाला होता? हां, पोट दुखत होतं. तर मी म्हणलं देवा म्हणलं तो आम्हाला सगळ्यातून बचाव केला. म्हणलं माझ्या पाळकाचे म्हणलं शब्द खरे होते, माझा विश्वास आहे आणि मी वापस येणार आहे म्हणलं. तर मग मी पहिलेच सकाळी उठले आणि मी म्हणलं असं पाहिले इकडं तिकडं. म्हणलं कुठं आणलं बाई मला. म्हणलं ते मॅडम आले. म्हणलं बाई जेवायला द्या ना. तर त्याने डबा आणला यायचा. तर म्हणलं बाई तुमचा डबा नाही खात मी, तिथं जेवण येत नाही का. तर म्हणे का बरं म्हणे तुम्ही काय खासाल म्हणलं. मी तर जेवण खाईन म्हणलं. तर मग सगळे डॉक्टर लोक सगळे आले म्हणे. ती आजी रात्रीच आली जेवण मागायली. मग सगळ्यांना जेवण आणलं, मला दिलं आणि म्हणे आई तुम्ही प्रार्थना करा. कोणा देवाची प्रार्थना करतात जेवणावर. ते मी आणलं येशू प्रभूची, येशू ख्रिस्ताची आणि असं म्हणले 4 शब्द. आणि म्हणलं देवा म्हणलं गोड पवित्र परमेश्वरा धन्यवाद तुला मला बोलले. मग सगळे मग म्हणले त्याने. आणि तेवढं जेवढं आणलं होतं तेवढं जेवण मी संपलं. आणि दुसरं जे बाथरूमला चालले तर ते म्हणे आई तुम्ही सत्य आहे म्हणे, इथे घाळ होत्या म्हणे आणि तुम्हाला देवानं सकाळीच उभं केलं, रात्रीच उभं केलं म्हणे. त्यांना करोना झाला होता. आपण पाहिलं की करोनामुळे किती लोक आहेत की जे त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही. आणि करोनाने खूप लोक मेलेले आहेत. सुवात घ्यायला त्रास होऊ लागला, पोट दुखू लागलं. तर मग ह्यांना पण तो झाला होता. परंतु परमेश्वराने त्यांची प्रत्येक वेळेला काळजी घेतलेली आहे आणि किती साऱ्या प्रॉब्लेम मधून त्यांना काढलेला आहे, किती आजारातून त्यांना काढलेला आहे. ही देवाची दया आहे. आणि म्हणून म्हटलं की ज्याला परमेश्वर सांभाळतो त्याला कोणी मारू शकत नाही. आणि म्हणून ह्या सुंदरशा साक्ष्याबद्दल काय देवाला धन्यवाद.